नमस्कार मित्रांनो, जय हिंद। मित्रांनो, तुमच्या समोर एक उदाहरण आहे बघा। एक वस्तू 33.13% नफ्याने विकल्यास विकीचे खकिशी गुणोत्तर किती? विकीचे खकिशी म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो, विक्री किमतीचे खरेदी किमतीशी गुणोत्तर किती? मी शॉर्ट मध्ये लिहिलंय ते। असा प्रश्न जेव्हाही येतो मित्रांनो, त्यावेळेस आपल्याला विक्री किंमत आणि खरेदी किमतीचं आपल्याला गुणोत्तर काढायचे, तुलना करायची। विक्री किंमत किती आणि खरेदी किंमत किती हे जर कळलं तर आपण गुणोत्तर सांगू शकतो। पण हे सांगतानाच खरी अडचण येते, ते म्हणजे इथं 33.13% दिले। इथं जर 20% दिली असते ना, तर एक वस्तू 20% नफ्याने विकली म्हणजे वस्तूची किंमत जर खरेदी किंमत 100 मांडली तर विक्री किंमत 120 होईल। अशी तुलना आपण करतो आणि उत्तर सोडवतो। ते सोपं आहे मित्रांनो, पण इथं ही किंमत दिली त्यामुळे आपली अडचण होते। पण मित्रांनो, अजिबात घाबरायचं कारण नाही, हा प्रश्न सहज सोडवता येतो। मी हा प्रश्न सोडवताना याची किंमतच गुणोत्तरात लिहून घेणार। 33 त्रिक 99 होतात, 99 आणि 1 100 होतात। 100/3% टक्केचं रूपांतर सुद्धा मी करून घेणार आहे अपूर्णांकामध्ये। टक्के म्हणजे भागाकारात 100 म्हणजेच उलट गुणाकारामध्ये 1/100। टक्केचं चिन्ह निघून जाईल। 100 ने 100ला भाग जातो, अंशस्थानी 1 राहिला, छेदस्थानी 3 राहिले। हे जे 33.1/3% होतं याचं रूपांतर मी 1/3 मध्ये केलं। यामध्ये मित्रांनो 3 ही झाली खरेदी किंमत आणि हा झाला नफा, असा याचा अर्थ आहे। याच्यावरून हे जे रूपांतर झालं, या रूपांतराचा अर्थ असा आहे, खरेदी किंमत 3 रुपये असेल तर 1 रुपया नफा होतो। आता तुम्हाला खरेदी किंमतही सांगता येईल आणि विक्री किंमतही सांगता येईल। खरेदी किंमत ही 3 रुपये, विक्री किंमत किती? मग 1 रुपया नफा होतो ना, विक्री किंमत 4 होईल। मग हे झालं मित्रांनो प्रमाण। आता तुम्हाला विचारलं विक्रीचे खरेदी किमतीशी, आधी विक्री दिली ना, मग विक्री 4 घ्या, खरेदी किंमत नंतर दिली ना, नंतर 3 ठेवा। हे झालं मित्रांनो गुणोत्तर। विक्रीचे खरेदीची गुणोत्तर आहे 4/3 किंवा 4/3 असं तुम्ही लिहू शकता। प्रमाण आणि गुणोत्तरामध्ये लिहिलं काही अडचण नाही। पर्याय जे उत्तर असेल ते तुम्ही तसं मांडू शकता।